तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. फुलपगारे सरांच्या घराला कुलूप असते, त्यामुळे अक्षरा त्यांच्या घराच्या आजूबाजूला त्यांची चौकशी करत असते आणि त्यावेळी तिला एक बाई भेटतात. अक्षरा त्यांच्याकडे फुलपगारे सरांविषयी चौकशी करते, तर त्या बाई सांगतात की गेल्या 2-3 दिवसांपासून ते मलाही दिसले नाही आणि त्यांच्या घराला सुद्धा कुलूपच आहे. त्यावर अक्षरा विचारते की त्यांनी तुम्हाला काही निरोप दिला होता का? त्यावर त्या बाई सांगतात की नाही, पण तू एकदा त्यांना फोन करून बघ. त्यावर अक्षरा म्हणते की त्यांचा आणि त्यांच्या मिसेसचा फोन बंद लागतोय. त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा घरी नाही आहेत आणि त्यामुळे मला काळजी वाटत आहे. आणि मग ती त्या बाईंना विचारते की त्यांच्या घरी गेल्या 2-3 दिवसांमध्ये कोणी आलं होतं का? त्यावर त्या बाई सांगतात नाही, मला याबद्दल काहीच माहिती नाही. आणि मग अक्षरा तेथून जाण्यासाठी निघते, पण तेवढ्यात त्या बाई तिला म्हणतात की 2-3 दिवसांपूर्वी त्यांच्या घरी एक बाई आल्या होत्या मोठ्या गाडीमधून. आणि ते ऐकून अक्षराला धक्का बसतो. मात्र ती पुढे काही विचारणार इतक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि अक्षराचा हात धरूनच तिला घेऊन जातो. तर दुसरीकडे भुवनेश्वरीने अक्षराच्या वडिलांना कॉल केलेला असतो. ती त्यांना सांगते की विहीनबाईंचा फोन लागत नाही म्हणून आम्ही तुम्हाला केला. उद्या आमच्या घरी आम्ही सुनबाईंचा हळदी कुंकवाचा समारंभ ठेवला आहे, त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की या. मात्र अक्षराचे वडील म्हणतात की आम्ही दोघेजण एका लग्नासाठी बाहेर गावी आलो आहोत आणि लग्न उद्याच आहे, त्यामुळे आम्हाला येणं शक्य होणार नाही. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते काही हरकत नाही, आम्ही आमच्या सुनबाईंच्या सासू कमी आणि आई जास्त आहोत, आम्ही करू त्यांचा हळदी कुंकू आणि विहीनबाईंच्या वतीने सुद्धा त्यांना हळदी कुंकू लावू. आणि त्यानंतर ती चारुहास सरांच्या रूममध्ये जाते त्यांना औषध देण्यासाठी. मात्र चारुहास सर विचारतात की तू इथे कशासाठी आली आहे, नक्की औषध देण्यासाठीच का? त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की आम्हाला दुसरं काही द्यायचं असतं तर कधीच दिलं असतं, एवढे दिवस वाट बघितली नसती. आणि मग पुढे ती म्हणते की आता जुनं सगळं सोडून द्या, आम्ही काहीतरी चांगलं करतोय तर त्याचं कौतुक करा. मात्र चारुहास सर म्हणतात की तुझ्या चांगल्याच्या मुळाशी सुद्धा काहीतरी वाईटच असतं. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, जर तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर जाऊ द्या, आम्ही तर तुम्हाला आनंदाची बातमी सांगण्यासाठी आलो होतो. तर चारुहास सर म्हणतात की जेव्हा तू कायमची या घरातून निघून जाशील ना, तीच माझ्यासाठी आनंदाची बातमी असेल. पण भुवनेश्वरी हसतच म्हणते की मग तुम्ही वाटच बघा, आणि ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला सांगत असतो की आज रात्री आपण बाहेरच जेवायला जाऊ. मात्र अक्षरा म्हणते की खरंच नको, कारण माझ्या डोक्यात फुलपगारे सरांचाच विषय सुरू आहे, मला खूप टेन्शन येते, त्यामुळे मला एन्जॉयसुद्धा करता येणार नाही. आणि त्याच वेळी दुर्गे त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला म्हणते की ताईने तुम्हाला बोलावलं आहे. त्यामुळे अधिपती भुवनेश्वरीकडे जातो. तिथे आजीसुद्धा असतात आणि मग भुवनेश्वरी अधिपतीला सांगते की आम्ही सुनबाईंचा हळदी कुंकू समारंभ करायचा ठरवला आहे. आणि ते ऐकून अधिपती खूपच खुश होतो आणि मग ते सगळेजण हा समारंभ मोठ्या धूमधडाक्यात साजरा करायचं ठरवतात. मात्र त्यानंतर दुर्गी भुवनेश्वरीला विचारते की ताई, हे काय मध्येच काढलं तू, नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? मात्र भुवनेश्वरी म्हणते की आपल्या डोक्यात काय सुरू आहे ते कोणालाही कधीच सांगायचं नसतं, नाहीतर पावर निघून जाते. त्यानंतर रात्री अक्षराला झोप येत नसते. अधिपती तिला काय झालं आहे ते विचारतो. त्यावर अक्षरा म्हणते की मला फुलपगारे सरांची, त्यांच्या फॅमिलीची खूप काळजी वाटत आहे. ते नक्की कुठे असतील, कसे असतील, त्यांच्या बाबतीत काही घडलं तर नसेल ना? त्यावर अधिपती तिला म्हणतो की काळजी करू नका, ते सगळेजण सुखरूप असतील, आपण उद्या सकाळी बघूयात. आणि मग त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी अक्षरा शाळेत जाते तेव्हा सगळे शिक्षक काळजीत असतात. अक्षरा त्यांना विचारते काय झालं, तर ते सांगतात फुलपगारे सरांचं लेटर आलं आहे, त्यांनी राजीनामा दिलाय. आणि ते ऐकून अक्षराला मोठा धक्का बसतो. तर ते शिक्षक एकमेकांना विचारत असतात की सरांनी असा निर्णय का घेतला असेल, भुवनेश्वरी मॅडमने तर त्यांना काही सांगितलं नसेल ना? आणि ते ऐकून अक्षरा रागातच घरी जाण्यासाठी निघते. घरी जात असताना तिला याआधी घडलेला प्रत्येक प्रसंग आठवतो. तर घरी अक्षराच्या हळदी कुंकू समारंभाची तयारी सुरू असते. अक्षरा रागातच घरात जाते आणि ते लेटर भुवनेश्वरी समोर फेकते. ती विचारते की मॅडम काय आहे हे सगळं? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हे काय सुनबाई, तुम्ही ते घेऊन आलात आणि आम्हाला काय विचारताय? आणि त्यावर अक्षरा म्हणते की तुमच्यामुळे फुलपगारे सरांनी राजीनामा दिलाय. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. भुवनेश्वरी म्हणते की खरंच फुलपगारेंनी राजीनामा दिला का? त्यावर अक्षरा म्हणते की
मॅडम प्लीज तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाऊ नका, तुम्हीच त्यांना राजीनामा द्यायला लावला ना. आणि अक्षराचा आवाज ऐकून चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की सुनबाई आम्ही ऐकून घेतोय म्हणून आमच्यावर चुकीचे आरोप करू नका. मात्र अक्षरा म्हणते की मी कोणतेही चुकीचे आरोप करत नाही, मला खात्री आहे की तुमच्याचमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की त्यांनी राजीनाम्यामध्ये काहीतरी कारण दिलं असेलच ना. त्यावर अक्षरा म्हणते हो दिलंय ना, वैयक्तिक कारण आहे, पण राजीनाम्यात कोणीही कधीच खरं कारण सांगत नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हे बरं आहे, म्हणजे त्यांचं खोटं तुम्हाला खरं वाटते आणि आम्ही मात्र जीव तोडून खरं सांगतोय, त्यावर तुमचा विश्वासच बसत नाहीये. त्याचवेळी अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि अक्षरा भुवनेश्वरी एकमेकींशी वाद घालत आहेत ते बघून तो सुद्धा काळजीत पडतो. त्यानंतर तो अक्षराला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र अक्षरा काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की त्या दिवशी तुम्ही मॅडमसोबत बोललात म्हणून त्यांना फुलपागारे सरांना कामावरून काढता आलं नाही, पण म्हणून त्यांनी पाठीत वार केला आणि फुलपागारे सरांना त्यांच्याचमुळे राजीनामा द्यावा लागला. ते ऐकून अधिपतीलाही धक्का बसतो. तो अक्षराला समजावतो की आईसाहेब कधीच अशा करणार नाहीत, मात्र अक्षरा काही ऐकूनच घेत नाही. ती भुवनेश्वरीला म्हणते की एकतर तुम्ही फुलपागारे सरांना शोधून काढा, त्यांना सांगा की मी हा राजीनामा मान्य करणार नाही, नाहीतर तुम्हीच हे मान्य करा की तुमच्याचमुळे फुलपागारे सरांनी राजीनामा दिला आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, केलं आम्ही मान्य. त्यावर अक्षरा म्हणते की बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना. तर अधिपती भुवनेश्वरीला विचारतो की आईसाहेब हे काय बोलताय तुम्ही. तर भुवनेश्वरी म्हणते मग दुसरं काय बोलणार अधिपती, या काही ऐकून घ्यायला तयारच नाही म्हणून केलं आम्ही मान्य, पण आम्ही मान्य केल्याने ते काही सिद्ध होणार नाही. आणि ती अक्षराला म्हणते की आमच्याचमुळे फुलपगारेने राजीनामा दिला आहे, हे तुम्ही सिद्ध करूनच दाखवा. आणि त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, मी उद्या दिवस मावळेपर्यंत हे सिद्ध करेल. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते पण तुम्ही आमची घरच्यांसमोर बेइज्जती केली आहे, जर तुम्ही हे सिद्ध करू शकला नाहीत तर मग काय. त्यावर अक्षरा म्हणते की जर मी हे सिद्ध करू शकले नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल, पण जर मी हे सिद्ध केलं तर. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की फुलपगारेंनी राजीनामा माझ्या सांगण्यावरून दिला आहे, ही गोष्ट जर तुम्ही सिद्ध केली तर मी नेसत्या कपड्यांनीशी हे घर सोडेल, मात्र जर तुम्ही ते सिद्ध करू शकला नाहीत तर अधिपती तुमच्या हाताला धरून तुम्हाला या घराबाहेर काढतील. आणि भुवनेश्वरीचं हे चॅलेंज अक्षरासुद्धा मान्य करते आणि ती अधिपतीला म्हणते की तुमच्यावर अशी वेळ मी कधीच येऊ देणार नाही. त्यानंतर अक्षरा पोलीस स्टेशनला जाते. जेव्हा तेथील इन्स्पेक्टरला समजतं की अक्षरा ही भुवनेश्वरीची सून आहे, तेव्हा तो तिला नमस्कार करतो आणि बसायला सांगतो. त्यानंतर तो तिला विचारतो की बोला मॅडम नक्की काय झालं आहे. त्यावर अक्षरा म्हणते की माझ्या शाळेचे मुख्याध्यापक फुलपगारे सर आणि त्यांची फॅमिली 2 दिवसांपासून गायब आहेत, त्यांच्याच मिसिंगची मला कंप्लेंट नोंदवायची आहे. मात्र तो इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्ही कंप्लेंट नोंदवू नका, नाहीतर तांत्रिक अडचणींमध्ये तुमचीच ओढाताण होईल, पण आम्ही त्यांचा शोध घेऊ, तुम्ही काळजी करू नका. तर दुसरीकडे अक्षराच्या वागण्यामुळे अधिपती चिडलेला असतो. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुमच्या नजरेतून आम्हाला खाली उतरायचं, याचाच विडा जणू सुनबाईंनी उचलला आहे. पण अधिपती म्हणतो की जर हे खरं असेल तर ते कधीच शक्य होणार नाही. दुसरीकडे अक्षरा फुलपगारे सरांच्या केबिनमध्ये जाते. ती तेथील प्रत्येक फाईल चाळून बघत असते. एक शिक्षिका तिथे तिला विचारतात की अक्षरा हे काय करते, तू काय शोधतीये. त्यावर अक्षरा म्हणते की मी काय शोधतीये मलाही माहीत नाही, पण मला फक्त बघायचे की फुलपगारे सर नक्की कुठे आहेत, त्यांनी राजीनामा का दिलाय याचा काही क्ल्यू भेटतोय की नाही ते. आणि त्याचवेळी तिला त्या इन्स्पेक्टरचा कॉल येतो आणि तो अक्षराला सांगतो की 2 दिवसांपूर्वी अंबाघाटमध्ये एक ॲक्सिडेंट झाला आहे, पण बॉडीची ओळख अजून पटली नाही आणि तुम्ही आम्हाला त्या चौघांचं जसं वर्णन सांगितलं ना तेच वर्णन आहे, तुम्ही प्लीज एकदा येऊन बॉडीची ओळख पटवा. आणि ते ऐकून अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.